हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघतो आहोत सांडगी मिरची कशी बनवायची. ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. पहिल्यांदाच बनवते, तर बघूया कशी होते रेसिपी. जर रेसिपी आवडली तर रेसिपी लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि सांडगी मिरचीची रेसिपी कशी वाटते मला कमेंट्समध्ये जरूर सांग. ही एक वाटीभर मी राई घेतली आहे, प्लेटीत घेतली आहे, पण एक वाटीभर आहे. याला आपण छान भाजून घेऊया. राईचा मस्त तडतड्याचा आवाज येतोय, तर मग आपण ह्याला बस करूया, काढून घेऊया एका प्लेटमध्ये. वेगळ्या प्लेटीमध्ये ह्याला थंड करूया. आणि धने, मेथी हे सगळं पण भाजून घेऊया, जिरे वगैरे. तर ह्याच्यामध्ये आता धने पण भाजून घेते मी. ह्यात आता धने भाजून घेते मी. धने भाजून झाले, आता मी त्याला बाजूला काढून घेतला. छान जिरे धने इथे ठेवलेत, थंड राई इथे. सो आपले जिरे भाजून झाले की धने ना, थोडीशी ही मेथी आपण भाजून घ्यायची. गॅस बंद करून मेथी भाजायची, म्हणजे ती कडू होत नाही. आणि हे धने आणि जिरे ठेवले, नंतर मेथी पण ह्याच्यात घेईन. आणि आपण हे सगळं मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं. राई पहिला बारीक करायची आणि हे सगळं एकत्र बारीक करायचं. थोडंसं दही मी फेटून घेतलं आहे. आपण विदाऊट दही पण करू शकतो. हे जे आहे ते विदाऊट दही आपण भरू शकतो. पहिलं हे बघा, ह्याच्यामध्ये राई वाटून घेते मी मिक्सरमध्ये. राई आपल्याला एकदम हे नाही करायचे त्याला, स्मूथ. सो हे ते राई आपली झालेली आहे बारीक करून, ग्राइंड करून. आता हे बाकीचं पण आपण ग्राइंड करून घेऊ. ते बघा, आता छान आपला सगळा मसाला हा जो आहे तो बारीक झालेला आहे छान. सो आता ह्याच्यामध्ये आपण मीठ, हळद टाकून मिक्स करूया आणि थोडीशी दही टाकून मिक्स करूया. यामध्ये आपण आता हे हिंग घालतोय, हळद घालतोय आपण आता, आणि चवीपुरतं मीठ घालतोय आपण. आणि हे छान आता असं मिक्स करून घेऊया. यामध्ये ना मी हे 2 चमचे दही घालते. असं छान फेटलं आहे आणि ते मिक्स करून घेऊया. थोडंसं आपण घालायचं, एक 4 चमचे घालते, म्हणजे 2 चमचे मोठे. आणि आता मिक्स करून घेतो. हे छान मिक्स करून घेऊया आपण. ओके, थांबा मी आले. मिरच्या छान धुतल्या आहेत. आता ह्याला छान सुकवायच्या आणि पुसून वगैरे मग ह्याला एक मध्यभागी चिरून घ्यायच्या. सो हे बघा, ही मिरची आहे. याची थोडीशी डेट आपण इकडनं अशी कट करून घेऊया. आणि ही मिरची अशी एका ताटामध्ये ठेवून बघायची, आणि जशी बसते ना ती मिरची, त्या हिशोबाने त्याला असं इकडनं कट करायचं आणि त्याच्यामध्ये आपण सारण भरायचं. तर हे बघा, छान असा मी इकडे मध्ये कट मारते. छान असा कट मारला आहे. आणि आता जर तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या बिया काढू शकता, नाही तर तसंच ह्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता. तर मी ह्याच्यामध्ये आता भरून घेते. हे बघा, छान भरलंय. आता ठेवून घेते मी. हे बघा, अशा रीतीने आपण सगळ्या ह्या मिरच्या भरून घेऊया. तर हे सगळे भरून झाले, तर त्याला मस्त उन्हात आपण टाकून घेऊया 2-3 दिवस. छान 2 दिवस सुकवल्यावर हे असं झालंय. तर मग आता मी पलटी करून ह्याला तिसऱ्या दिवशी आणखीन सुकवेन. अशा डब्यामध्ये मी भरून ठेवलं त्या. आता हे ठेवते. तर हे बघा, छान आपल्या मिरच्या अशा फ्राय झाल्या आहेत आणि मस्त कुरकुरीत आहेत.